आजचा दिवस आणि नाशिकच्या न्यायालयाच्या बाहेरचं वातावरण. काहीतरी मोठं घडणारे याची जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त, लोकांची प्रचंड गर्दी आणि सगळ्यांच्या नजरा फक्त एका व्यक्तीकडे, अशोक खरात. नाव ऐकलं की आज अनेकांच्या अंगावर काटा येतो, कारण आरोपच असे आहेत की कोणालाही धक्का बसेल. लैंगिक शोषण, फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि आता तर त्याहून भयंकर संशय, नरबळी. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, नरबळीचा संशय. आज कोर्टात याच प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील एकामागून एक धक्कादायक मुद्दे मांडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रश्न एकच, खरात खरंच इतका धोकादायक आहे का, की हे सगळं फक्त आरोप आहेत? सुरुवात होते ती पोलिसांच्या मोठ्या दाव्याने. मिरगावच्या फार्म हाऊसवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना एक रिव्हॉल्वर सापडते आणि त्या रिव्हॉल्वरमध्ये 20 काडतुसे. पण धक्का बसतो तो पुढचा, कारण त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असतात आणि इथेच सुरू होतं संशय. ही काडतुसे कुठे वापरली गेली, कोणावर वापरली गेली आणि सर्वात मोठा प्रश्न, ती नरबळीसाठी वापरली गेली का? कोर्टात हा प्रश्न ऐकून काही क्षणांसाठी शांतता पसरते, कारण हा आरोप साधा नाही, हा समाजाला हादरवून टाकणारा आरोप आहे. आणि फक्त इतकंच नाही, पोलिसांनी आणखी एक मोठा मुद्दा मांडला. खरातच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष सापडले. हरणांची कातडी, काळी कस्तुरी, पांढरी कस्तुरी, सापांचे अवयव. हे सगळं नेमकं कुठून आलं? काय खरात या प्राण्यांची शिकार करत होता का कोणीतरी दुसरं यामागे आहे? आणि जर हे खरं असेल तर हा फक्त फसवणुकीचा नाही तर वनकायद्याचाही मोठा गुन्हा ठरतो. कोर्टात वातावरण आणखी गंभीर होतं, कारण सरकारी वकील सांगतात की या प्रकरणात पीडितांची संख्या वाढत चालली आहे. 1-2 नाही तर अनेक महिला पुढे येत आहेत. काहींनी एक तक्रार दिली तर काहींनी भीतीपोटी फक्त माहिती दिली, नाव उघड न करण्याची अट ठेवून. आणि इथेच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं, कारण हे फक्त एका व्यक्तीचं प्रकरण राहत नाही तर एक मोठं जाळं असल्याचा संशय निर्माण होतो. कोर्टात आता आरोपी अशोक खरातला आणलं जातं, पोलिसांच्या कडक सुरक्षामध्ये. लोकांचा राग इतका वाढलेला असतो की काही जण त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतात, पण पोलीस त्यांना रोखतात. काही महिलांचा संताप तर इतका वाढलेला असतो की त्या उघडपणे म्हणतात, संधी मिळाली असती तर त्याला 2 थपडा मारल्या असत्या. हा फक्त राग नाही तर समाजाच्या मनात साचलेली वेदना आहे, कारण आरोप आहेत की खरातने लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला. लोक त्यांच्या अडचणी घेऊन त्याच्याकडे जात होते, घरातील समस्या, आर्थिक अडचणी, वैयक्तिक दुःख, आणि खरात त्यावर उपाय सांगण्याच्या नावाखाली त्यांचा वापर करत होता. कोर्टात आता आरोपीची बाजू मांडली जाते आणि इथे एक वेगळाच ट्विस्ट येतो, कारण खरात सरळ नाकारतो. तो म्हणतो, मी कुठलाही जादूटोणा करत नव्हतो, मी फक्त पूजा करत होतो. तो पुढे सांगतो, माझ्यासोबत एकावेळी 100-200 लोक असायचे, मी सगळ्यांसमोर पूजा करत होतो. म्हणजेच तो स्वतःला निरपराध दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण मग प्रश्न उभा राहतो, जर सगळे इतकं साधं होतं तर हे प्राण्यांचे अवशेष कुठून आले, ती काडतुसे कुठे वापरली गेली आणि इतक्या महिला पुढे काय येत आहेत? कोर्टात युक्तिवाद सुरूच राहतो. दोन्ही बाजू आपापले मुद्दे मांडत आहेत आणि शेवटी न्यायालय निर्णय घेतं. अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. म्हणजे आता पुढचे काही दिवस तपासासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या काळातच अनेक गुपितं उघड होऊ शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे, कारण पुढे जे समोर येणार आहे ते कदाचित आणखी धक्कादायक असू शकतं. कोर्टात निर्णय झाला, 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर इथूनच सुरू होते एक अशी कहाणी जी ऐकताना प्रत्येकाला प्रश्न पडेल, आपण कोणावर विश्वास ठेवतोय? कारण जसजसा तपास पुढे जातो तसतसे धक्कादायक तपशील समोर येऊ लागतात. मिरगाव, एक शांत गाव, पण या गावातल्या एका फार्म हाऊसने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण इथेच होत होते ते सगळे प्रकार जे आज चर्चेत आहेत. पोलिसांची टीम आता या फार्म हाऊसकडे वळते. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा बारकाईने तपासला जातो आणि जे समोर येतं ते पाहून अधिकारीही काही क्षण थबकतात. एका खोलीतून मिळतात काही कागदपत्र, काही मालमत्तेचे व्यवहार, काही संशयास्पद नोंदी. जणू काही एक वेगळंच जग इथे तयार झालं होतं. पण याहून जास्त धक्का देणारी गोष्ट म्हणजे CCTVचा DVR. हो, त्या फार्म हाऊसमध्ये CCTV लावलेलं होतं. पण प्रश्न असा, जर सगळं व्यवस्थित होतं तर मग DVRमध्ये काय आहे आणि त्यातलं काही डिलीट केलं गेलं आहे का? पोलिसांसाठी हा तपासाचा मोठा धागा ठरतो, कारण जर त्या फुटेजमध्ये काही महत्त्वाचं सापडलं तर संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं.
दरम्यान तपास करताना आणखी एक गोष्ट समोर येते. खरात लोकांना वेगवेगळ्या पूजा करायला लावत होता, काही वेळा रात्री, काही वेळा एकांतात, आणि त्यावेळी तो वापरत होता काही विचित्र वस्तू, प्राण्यांची कातडी, कस्तुरी, नख आणि अजून काही गोष्टी ज्या सामान्य माणसाला समजणार नाहीत. लोक सांगतात की तो म्हणायचा, ही विशेष पूजा आहे, तुमचं आयुष्य बदलेल, आणि इथेच लोक अडकत गेले. कारण जे लोक आधीच अडचणीत होते त्यांना वाटलं की कदाचित इथून काहीतरी मार्ग निघेल, पण त्या आशेचं रूपांतर हळूहळू भीतीत होत गेलं. काही महिलांनी सांगितलं की त्यांना वेगळ्या खोलीत नेलं जायचं, काही विचित्र विधी करायला लावले जायचे, आणि मग त्याचा गैरफायदा घेतला जायचा. हा आरोप इतका गंभीर आहे की समाजाला हादरवून टाकतो, कारण श्रद्धा आणि शोषण या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिणाम खूप भयानक होतो. दरम्यान कोर्टात आरोपीच्या वकिलांची बाजूही तितकीच जोरात मांडली जाते. ते म्हणतात, ही सगळी कथा बनवलेली आहे. रिव्हॉल्वर लायसन्सधारी आहे, कागदपत्रे सार्वजनिक आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं, जर पोलिसांना इतकं सगळं माहीत होतं तर आधीच्या दिवसात तपास का केला नाही? हा प्रश्न कोर्टात उपस्थित केला जातो, आणि काही क्षणांसाठी वातावरण बदलतं, कारण हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे. खरंच, जर इतके पुरावे होते तर आधीच का कारवाई झाली नाही? पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकील सांगतात की तपास अजून सुरू आहे, आणि अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. विशेष म्हणजे महिलांची संख्या वाढत आहे. काही महिला अजूनही पुढे यायला घाबरत आहेत, कारण भीती, समाजाची, कुटुंबाची, आणि कदाचित त्या व्यक्तीची ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. दरम्यान बाहेरचं वातावरणही तापलेलं आहे. लोकांचा संताप वाढतोय. काही सामाजिक कार्यकर्तेही मैदानात उतरले आहेत. ते म्हणतात, अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे, हे थांबायला हवं, कारण हा फक्त एक केस नाही तर समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धेचा परिणाम आहे. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. जर एका व्यक्तीने इतक्या लोकांना फसवलं तर अजून किती लोक अशा जाळ्यात अडकले असतील? हा प्रश्न प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. दरम्यान पोलिसांचा तपास आणखी खोलवर जातो. ते त्या मंदिरात जाण्याची तयारी करत आहेत, जिथे खरात लोकांना घेऊन जात होता, जिथे पूजा, विधी आणि काहीतरी गूढ घडत होतं. गावातलं वातावरण आधीच भीतीचं. लोक बोलायला तयार नाहीत, पण काही जण हळू आवाजात सांगतात की इथे काहीतरी चुकीचं चालायचं. रात्री विचित्र हालचाली दिसायच्या. लोक आत जात पण बाहेर येताना वेगळेच दिसायचे. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. पोलीस मंदिरात पोहोचतात, आणि तिथे सुरू होते सखोल तपासणी. प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली, प्रत्येक वस्तू तपासली जाते. आणि जे समोर येतं ते केवळ संशय नाही तर काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता दाखवतं. काही ठिकाणी विचित्र पूजेचं साहित्य, काही ठिकाणी जळालेल्या वस्तू, काही ठिकाणी प्राण्यांचे अवशेष, आणि हे सगळं पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे काहीतरी साधं नव्हतं. दरम्यान पोलिसांना काही नवीन माहिती मिळते, जी या प्रकरणाला आणखी वेगळं वळण देते. काही महिलांनी सांगितलं की त्यांना विशेष उपाय सांगितले जायचे, आणि त्या उपायांसाठी त्यांना एकांतात नेलं जायचं. काही वेळा त्यांना सांगितलं जायचं, तुमच्यावर वाईट शक्ती आहे, ही पूजा केल्याशिवाय तुमचं आयुष्य सुधारणार नाही. आणि मग सुरू व्हायचा एक असा खेळ जिथे श्रद्धा, भीती आणि फसवणूक एकत्र येतात. काही महिलांनी धैर्य दाखवत सांगितलं की त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेत, आणि त्या सगळ्या गोष्टी पूजा म्हणून दाखवल्या गेल्या. हा आरोप फक्त कायद्याचा नाही तर माणुसकीलाही प्रश्न विचारणारा आहे, कारण जिथे लोक मदतीसाठी येतात तिथेच त्यांचं शोषण झालं, ही गोष्टच असह्य आहे. दरम्यान त्या DVRचा तपास सुरू होतो, आणि इथे सस्पेन्स आणखी वाढतो, कारण पोलिसांना काही फुटेज मिळण्याची शक्यता असते. पण प्रश्न असा, त्या फुटेजमध्ये काय आहे, आणि काही पुरावे डिलीट करण्यात आले आहेत का? जर तसं असेल तर कोणत्या गोष्टी लपवल्या गेल्या आणि का? दुसऱ्या बाजूला आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे. काही बेनामी मालमत्ता, काही संशयास्पद व्यवहार, जणू काही एक संपूर्ण नेटवर्क तयार झालं होतं. आणि या सगळ्याच्या मध्यभागी होता अशोक खरात. कोर्टात पुन्हा एकदा युक्तिवाद होतो. सरकारी वकील सांगतात, हा फक्त एक व्यक्ती नाही तर एक मोठा धोका आहे. याच्या मागे अजून लोक असू शकतात. तपास पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि म्हणूनच कडक कारवाईची मागणी होते. आरोपीच्या वकिलांची बाजूही तितकीच ठाम. ते अजूनही म्हणतात, हे सगळं आरोप आहेत, पुरावे सिद्ध झालेले नाहीत. आणि हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा ठरतो, कारण न्यायालयात प्रत्येक गोष्ट पुराव्यावर ठरते. भावना नाही, आरोप नाही, तर सत्य, आणि ते सिद्ध करावं लागतं. दरम्यान बाहेरचा जनसंताप अजूनही शांत झालेला नाही. लोकांच्या मनात एकच प्रश्न, असं अजून किती काळ चालणार?
श्रद्धेच्या नावाखाली लोकांना फसवणारी किती. काही लोक म्हणतात कडक शिक्षा झाली पाहिजे, काही म्हणतात सत्य बाहेर आलं पाहिजे. पण एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे की हा प्रकार थांबला पाहिजे. आणि इथेच या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा संदेश मिळतो. आपण कोणावर विश्वास ठेवतो, का ठेवतो आणि किती ठेवतो. कारण श्रद्धा ही ताकद आहे, पण तीच जर चुकीच्या हातात गेली तर ती शस्त्र बनते आणि त्याचा परिणाम किती भयानक होऊ शकतो हे आपण या प्रकरणातून पाहतोय. आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण तपास अजून सुरू आहे. नवीन पुरावे समोर येऊ शकतात, अजून पीडित पुढे येऊ शकतात आणि कदाचित या सगळ्याच्या मागचं खरं सत्य बाहेर येऊ शकतं. पण तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका. प्रश्न विचारा, सत्य शोधा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. कारण कधीकधी जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते खूप उशिरा समोर येतं. आजसाठी इथंच थांबूया, कारण पुढे जे उघड होईल ते कदाचित आणखी धक्कादायक असू शकतं. आणि जर तुम्हाला अशाच सत्य घटनांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या अपडेटसाठी तयार रहा. धन्यवाद.